नमस्कार, मी कोमल. आज आपण नाश्त्याची साधी, सोपी आणि सर्वांना आवडेल अशी एक रेसिपी बघणार आहोत, ज्याला की बन डोसा म्हणतात. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तो मी या टोपात टाकून घेणार आहे. दही घ्यायचं आहे आपल्याला. तर मी 4 चमचे दही घेते. रवा आणि दही घेतलेलं आहे इथं मी, आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला. आणि आता काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून परत एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल असं पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्ट सुद्धा बनवायचं नाही हे मिश्रण आपल्याला. हे बघा, आणखी थोडं पाणी लागणार आहे मला. आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. तर रवा छान मिक्स करून घेतलेला आहे मी. आणि हे मिश्रण जे आहे आपण रव्याचं तयार केलेलं, ते मी असंच 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे. 10 मिनिटासाठी आपण रवा भिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारा एक तडका तयार करायचा आहे. तो कसा तयार करायचा ते बघून घेऊया आपण. इथं मी छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कांदा कट करून घेतलेला आहे मी, गाजर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ह्याच्यामध्ये टाकल्या तरी चालतात. शिमला मिरची वगैरे जर तुम्हाला आवडत असेल किंवा टोमॅटो, ते पण टाकलं तरी हरकत नाही. पण मी कांदा आणि गाजर घेतलेला आहे फक्त. आणि हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. पण छोट्या मुलांना जर बनवायचा असेल हा बन डोसा छोट्या मुलांसाठी, तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल. त्यामुळं मी पिलूसाठी बनवते बन डोसा, त्यामुळे मी आज काही हिरवी मिरची नाही टाकणार. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. तर कढई गरम झालेली आहे. मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते थोडंसं. तेल छान गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये तेलात आपण मोहरी टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. मोहरी छान तडतडू द्यायची बघा. आणि नंतर थोडंसं जिरे टाकायचं तेलामध्ये. आता कांदा टाकून घेते मी. कांदा सुद्धा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. खूप जास्त रंग वगैरे चेंज करायचा नाही कांद्याचा, फक्त सॉफ्ट होऊ द्यायचा आहे कांदा. हे बघा, अगदी झटपट तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात. खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी जरी बनवली तरी सुद्धा या डोसेसोबत खूप छान लागते.
किंवा असाच जरी खाल्ला तरी सुद्धा छान लागतो हा डोसा, कारण आपण तडका वगैरे दिलेला असतो त्यामुळं वेगळ्या असं चटणी वगैरे काही गरज नाही त्याची. आणखी 1 मिनिटभर मी कांदा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा छान सॉफ्ट झालेला आहे, तर याच्यामध्ये मी जे गाजर कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे. गाजर खूप जास्त वेळ नाही तेलामध्ये परतायचं, एखादा मिनिटभर फक्त परतून घेणार आहे मी. तर गाजर सुद्धा परतून घेतलेला आहे मी तेलामध्ये. तर आता काय करायचं आहे, हा जो कांदा आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तो या रव्यामध्ये टाकून घेणार आहे मी. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मी एक थोडासा अर्धा चमचा असा बेकिंग पावडर टाकणार आहे याच्यामध्ये. आणि कट करून घेतलेली कोथिंबीर आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, बेकिंग पावडर टाकलेली आहे आपण, त्यामुळं हे बन डोसे जे आहेत ते छान असे आतून स्पंजी सुद्धा बनतात. पाणी जर थोडंसं तुम्हाला वाटत असेल मिश्रण खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. हे बघा, हे अशा पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा बनवायचं नाही. तर मिश्रण जे आहे ते छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, आता डोसे बनवण्यासाठी बन डोसा आहे त्यामुळं छोट्याशा आकारामध्ये बनवायचा आहे आपल्याला. त्यामुळं हा जो तडका पॅन आहे त्याच्यामध्ये मी बन डोसा बनवणार आहे. तडका पॅन छान गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते थोडंसं आणि छान असं भांड्याला पसरवून घेते. आणि जे मिश्रण तयार केलेलं आहे ते या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि याच्यावरती एक प्लेट झाकून व्यवस्थित हा डोसा आपल्याला एक बाजू भाजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, नाहीतर खालच्या बाजूने करपून जाईल तो डोसा. बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे.
मध्ये मध्ये चेक करत राहायचा आहे डोसा. आणि अलगद असा पलटून घ्यायचा आहे. हे बघा रंग किती छान आला आहे. असंच आपल्याला दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि मी परत झाकण ठेवून भाजून घेणार आहे व्यवस्थित असं. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर डोसा बाहेरून करपेल आणि आतून कच्चा राहील. त्यासाठी मीडियम गॅसवरतीच बन डोसा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. झाकण काढून मी मध्ये मध्ये चेक करत राहते, नाहीतर डोसा करपून जाईल दुसऱ्या बाजूने. आणि वरून थोडंसं या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. आणि चेक करायचं आहे खालून भाजलेला आहे की नाही ते. हे बघा थोडंसं पांढरा दिसतोय, व्यवस्थित अजून पचलेला नाही तो डोसा. बघा वरून किती छान रंग आलेला आहे. तसाच खालच्या बाजूने सुद्धा रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे मी. तर डोसा खालच्या बाजूने सुद्धा छान भाजलेला आहे. हे बघा. तर आता मी हा डोसा काढून घेते आणि दुसरा बन डोसा अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहे मी. तर हे बघा तयार आहे गरमागरम बन डोसा. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा हा बन डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला होता ते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा आहे हा बन डोसा. जर तुम्हाला याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी जरी बनवली तरी सुद्धा चालेल, खायला खूप छान लागतं याच्यासोबत, किंवा असाच जरी खाल्ला तरी सुद्धा छान लागतो. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा बन डोसा.